हॅलो नमस्ते सर्व माझ्या ताई दादांना श्री स्वामी समर्थ. तर चला आता सकाळची सुरुवात तर झालेली होती. सकाळी परीचे पप्पाची देवपूजा चालली होती आणि फुलं वगैरे खूप छान आली होती जास्वंदीला. तर पूजा झाल्यानंतर नाश्ता वगैरे झाला आमचा आणि अचानक बारामतीसाठी आम्हाला निघावं लागलं. का तर माझी चुलत सासरे जे आहेत ती बारामतीमध्ये राहतात. तर आणि माझं गावही बारामतीच आहे. तर माझे चुलत सासरे वारले असल्यामुळे आम्हाला अचानक जावं लागलं. त्यामुळे जास्त काही शूट वगैरे नव्हतं केलं. जी सकाळची सुरुवात झाली होती ती तुमच्यावर मी शेअर करते. शुक्रवारच्या दिवशी आम्ही निघालो होतो आणि त्यानंतर आम्हाला पोचण्यासाठी खूप उशीर झाला होता. संध्याकाळी 5:30 वाजले होते आणि त्यानंतर सर्व विधी वगैरे झाल्या आणि विधी झाल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग तुमच्यावर मी शेअर करत आहे शनिवारचा. तर त्या माझ्या जाऊबाई आहेत. रात्री सगळ्यांच्या आंघोळीला खूप उशीर झाला. त्यानंतर ती कपडे तशी ठेवली होती आम्ही आणि सकाळी सकाळी त्या कपडे धुण्यासाठी बसल्या होत्या आणि आतमध्ये माझेच नाश्ता वगैरे सगळ्यांना बनवून देत होते मी आणि सर्वांचं मतदानाचा निकाल पाहण्याचं चाललं होतं. आपले ते निकाल पाहण्यासाठी सगळे झाले सज्ज झाले. सगळेजण बघत आहे तोपर्यंत. आणि माझ्या जाऊबाई मराठी शाळा जिल्हा परिषदेची शाळा असते त्या शाळेमध्ये त्या भात बनवण्याचं काम करतात. तर आता त्यांचा शनिवारच्या दिवशी जास्त मुलं नसल्यामुळे थोडासाच भात बनवला होता, जास्त नव्हता बनवला. पण त्या खूप छान पद्धतीने भात वगैरे मुलांसाठी बनवतात. आणि हा आता मसाले भात झालेला आहे तयार. मी चपाती बनवतोपर्यंत एका साईडला भात ठेवला होता आणि भात छानपैकी झाला. आणि त्यानंतर आम्हाला जाऊबाईंनी भाजी बनवायला घेतली आणि भाजी बनवून आम्हाला दुसऱ्या जे चुलत सासरे वारले होते त्यांच्या घरी नेऊन पण द्यायचं होतं आम्हाला. त्यामुळे भाजी बनवून घेतात. तिथं वांग्याची भाजी बनवत होत्या. तर वांगं त्यांनी तेलामध्ये पहिलं तळून घेतलं आणि त्यांची भाजी बनवण्याची पद्धत खूप छान आहे. आपण गावाला गेल्यानंतर परत त्यांच्या हातून छान छान अशा रेसिपी आपण शिकून घेऊ. आता गावाकडची रेसिपी खरंच खूप वेगळ्याच असतात आणि चवदार असतात. तर आता त्यानंतर ह्या माझ्या 2 नंबरच्या जाऊबाई आहेत ना, त्यांचा स्वभाव खरंच खूप प्रेमळ आहे आणि एखाद्या मोठी बहीण जशी असते अगदी ते तसेच आहेत आणि मी त्यांना बाई म्हणते. तर जरा त्यांच्यावर माझी मस्करी चालली होती. आणि त्यानंतर ह्या माझ्या सासूबाई, चुलत सासूबाई आणि माझी एक नणंदबाई आणि या साईडला जे थांबले आहेत त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत आणि सासरे आहेत माझे, खूप आता थकलेले आहेत. तर माझी अशी गावाकडची फॅमिली आहे. तर तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता माझ्या सासऱ्यांना भेटण्यासाठी मी आले होते का तर खूप दिवस झाले मुलांच्या शाळा परीक्षेमुळे मला जास्त जाता येत नाही. आता इलेक्शनचं खूप प्रचार चाललेला आहे. अजितदादांची निकाल लागायच्या अगोदरच जे तयारी चाललेली आहे ते नक्की पहा सर्व. हे जे आहे हे सोमेश्वरचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजमध्ये माझी पुतणी शिक्षिका म्हणून आहे. ती इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवते आणि खूप सुंदर असं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर आता आम्ही तिथून निघालो होतो आणि आम्हाला सोमेश्वरहून यायला खूप जवळ पडतं. कोणाकोणाला माहिती आहे सोमेश्वरचं इंजिनिअरिंग कॉलेज त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि त्यानंतर आम्ही सासवडच्या रोडने आता घरी निघालो होतो तर पुण्याकडे निघण्यासाठी. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.